जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सेस शिकलो. काय होतं ते प्रिन्सिपल? तर मॅथमॅटिकल फॉर्म होता I0 IC + mh². आजचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला बघायचा आहे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस, कारण याच्यावर थेअरी पण आहे आणि एक्झाम्पल पण येतात. बघा, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, दिस इज ऍप्लिकेबल फॉर लॅमिनार बॉडीज ओनली. जे पॅरलल ऍक्सेस थेरम आहे, दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ बॉडीज. हे ऑल टाइप्स ऑफ बॉडीज साठी ऍप्लिकेबल आहे. याचा अर्थ जास्त युजेस याचे आहेत, कारण हे प्रत्येक बॉडीला अप्लाय करता येतं. पण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस ऍप्लिकेबल फॉर लॅमिनार बॉडीज. लॅमिनार बॉडीज, लॅमिनार बॉडी म्हणजे काय बघा? फॉर एक्झाम्पल, लीफ ऑफ ट्री, झाडाचं पान, लॅमिनार बॉडी. का लॅमिनार बॉडी? लॅमिनार बॉडी म्हणजे काय? The body whose thickness is negligible than its surface area. उदाहरणार्थ बटाट्याचा आपण सोलला तर साल असते, ती लॅमिनार बॉडीज. whose thickness is negligible than its surface area, that is laminar bodies. That means this principle is not applicable for all types of bodies. This is applicable for only laminar bodies. मग लॅमिनार बॉडी साठी ऍप्लिकेबल आहे म्हणजे याचे युजेस कमी. आता बघा, याचा मॅथमॅटिकल फॉर्म काय आहे बघा? Iz = Ix + Iy. काय सोडवलं मी? डेरिव्हेशन की बघा, अप्लाय पायथागोरस थेरम. याची डेरिव्हेशन की काय होती? अप्लाय पायथागोरस थेरम. आता प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस, ऍक्सेस that is plural. Here we consider two axes in case of parallel. In case of perpendicular axis, we use here three axes. See this point. This axis is x, this is y, this is z. Now this point O, through which these three axes pass through single point, that is concurrent point. असा पॉइंट आहे concurrent point. या एकाच पॉइंट मधून three axes पास होतात. आता या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जसं मास घेतलं होतं तसं इथे एक आपण मास घेऊ, स्मॉल मास. हा p पॉइंट समजा घेतला तुम्ही इथं आणि ह्या p पॉइंटला dm मास घेतला. ही बॉडी अशा अनेक dm मासेस पासून बनली आहे, स्मॉल मासेस. त्यातला एक, ह्या बॉडीचा एक पॉइंट घेतला p पॉइंटला आणि त्याचा मास dm. आता ह्या p पॉइंट वरून परपेंडिक्युलर काढले ऑन y एक्सिस अँड ऑन x एक्सिस. ड्रॉ परपेंडिक्युलर This is from point P on y and x axis. As this is y axis, this much distance is y, therefore this much is y. हे y असणार आहे म्हणून हे y. हे काय असणार? x म्हणून हे काय? x. म्हणजे हे y हे x. आता join O with P and call OP as R. आता या ठिकाणी पायथागोरस थेरम. आता हा एक ट्रायंगल आहे बघा. समजा इथं नाव देऊ आपण, याला नाव देऊ इथं P, इथं P पॉइंट दिलेला आहे म्हणून इथं M देऊ आणि इथं काय देऊ? M. आता इन ट्रायंगल OMP, इन ट्रायंगल OMP पायथागोरस थेरम अप्लाय केल्यानंतर काय होतंय बघा?
दिस इज r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आपल्याला लास्ट उत्तरात काय आणायचं आहे iz इज इक्वल टू ix प्लस iy. I चा अर्थ काय मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. आता या ठिकाणी डिस्टन्स स्क्वेअर आलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठली पण असू दे त्याचा अर्थ काय मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. मग ह्या पायथागोरस थेरम मध्ये डिस्टन्स स्क्वेअर आलेला आहे. डिस्टन्स स्क्वेअर. मग आता आपल्याला उत्तर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या भाषेत आणायचा. याचा अर्थ कमी काय पडते मास. मग मी काय करतोय बघा मल्टिप्लाइंग थ्रूआउट दिस इक्वेशन बाय dm. काय r स्क्वेअर dm का dm न गुणलं लक्षात घ्या x स्क्वेअर dm प्लस y स्क्वेअर dm. बर आता आपल्याला फक्त ह्या पॉइंटचा संदर्भ झाला dm मध्ये. आपल्याला mi कोणाची काढायचे आहे पूर्ण या बॉडीचा विषय घ्यायचा आहे. याचा अर्थ असे अनेक dm असणार आहे. त्याचा अर्थ यांचं समेशन घेतलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ इंटिग्रेशन घेतलं पाहिजे. इंटिग्रेटिंग ऑन बोथ द साइड्स r स्क्वेअर dm इज इक्वल टू इंटिग्रेशन x स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन y स्क्वेअर dm. आता r स्क्वेअर dm हे r स्क्वेअर हे मास dm. आता हे जे डिस्टन्स आहे परत x स्क्वेअर आणि dm. हे x स्क्वेअर हे अंतर कुठल्या ऍक्सिस पासून आहे y ऍक्सिस पासून. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असणाऱ्या डिस्टन्सचा स्क्वेअर इनटू मास म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ज्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे आहे कुठल्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून y. ही बॉडी रोटेट होते अशी कधी ऍक्सिस ऑफ रोटेशन कधी हा ऍक्सिस ऑफ रोटेशन कधी हा ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग x स्क्वेअर dm ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठला आहे y पासूनचं अंतर आहे. याचा अर्थ ही mi आहे ही पण mi आहे आणि ही पण mi आहे. कारण डिस्टन्स स्क्वेअर इनटू मास. मात्र आता ऍक्सिस ऑफ रोटेशन कसे फिक्स करायचे बघा. x स्क्वेअर dm कुठल्या ऍक्सिस पासून अंतर आहे y म्हणजे काय येणार अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन y. इथे x येणार नाही इथे काय येणार y. हे y स्क्वेअर dm कुठल्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून आहे x म्हणजे इथे काय येणार x. आणि हे राहिलं कुठलं z हे अंतर राहिला ऍक्सिस कुठला z म्हणजे काय येणार z. आणि काय प्रूव्ह करायचं बघा iz ix iy. म्हणजे हे लिहिताना परत असेल याचं iz ix iy. मग आता ऍक्च्युअली याचं स्टेटमेंट काय स्टेटमेंट महत्वाचं. आता कसं शिकायचं आहे बघा. I means moment of inertia. The moment of inertia सगळ्या बॉडीचा अर्थ काय आहे ऑफ ए लॅमिनार बॉडी किंवा ऑफ ए प्लेन लॅमिना म्हणतात त्याचं. काय म्हणायचं प्लेन लॅमिना म्हणजे लॅमिनार बॉडी. प्लेन लॅमिना हा वर्ड येता आला पाहिजे या प्रिन्सिपल मध्ये. प्रिन्सिपल म्हणजेच थिअरम. प्रिन्सिपल म्हणजेच काय थिअरम. बघा द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना. हा प्लेन लॅमिना याचा अर्थ काय याची थिकनेस निग्लिजिबल आहे आणि इट्स अ सरफेस एरिया. हे थिअरम आहे पॅरलल ऍक्सिस थिअरम सगळ्या बॉडीसाठी चालतो. परंतु ह्याची रिस्ट्रिक्शन काय बॉडी कशी पाहिजे लॅमिनार बॉडी पाहिजे. मग स्टेटमेंट कसं सांगतोय बघा. हे मॅथमॅटिकल फॉर्म आहे. आता शब्दात सांगायचं iz चा अर्थ काय I चा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया. ऍक्सिस अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठला z ऍक्सिस म्हणजे बॉडी अशी रोटेट होणार. y ऍक्सिस असला तर बॉडी अशी रोटेट आणि इकडं x ऍक्सिस असला तर बॉडी अशी रोटेट. मग द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस. हा ऍक्सिस z ऍक्सिस म्हणजे हा ऍक्सिस पण हा ऍक्सिस चं वर्णन काय अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा ऍक्सिस हा
हा प्लेन लॅमिनाच्या ह्या कसा आहे प्लेनला परपेंडिकुलर आहे. म्हणजे याचं झेडचं वर्णन काय झेड ऍक्सिस कसा आहे हा प्लेन लॅमिनाच्या प्लेनला कसा आहे परपेंडिकुलर आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा अबाउट एन ॲक्सिस रोटेशन शब्द नाही लागत चालतो पुढे गेलो अबाउट एन ॲक्सिस perpendicular to its plane is equal to sum कोणाचे mi चे sum of its mi means its for plane lamina sum of its mi about an axis which are perpendicular to each other. हा axis आणि axis कसा आहे एकमेकाला परपेंडिकुलर आहे. फिगर मध्ये असलं तर हे ऍक्सिस कसे आहेत एकमेकाला परपेंडिकुलर अबाउट एन ऍक्सिस व्हिच आर परपेंडिकुलर टू इट्स प्लेन दॅट इज एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस अँड दे लाय इन इट्स प्लेन. हे एकमेकाला परपेंडिकुलर आहेत आणि दोघंही ह्या बॉडीच्या प्लेन मध्ये. आणि नंतर काय हे थ्री ऍक्सिस आहेत ते कसे आहेत कॉन्करंट. ऑल द थ्री ऍक्सिस आर कॉन्करंट म्हणजे हा ऍक्सिस ज्या पॉइंट मधून गेलाय त्याच पॉइंट मधून हा ऍक्सिस गेलाय आणि त्याच ओ पॉइंट मधून हा ऍक्सिस गेलाय म्हणजे कॉन्करंट एक संपाती. एकाच बिंदूतून जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे हे तीन आहे जात असतील तर त्याला कॉन्करंट पॉइंट म्हणायचं. एक संपाती बिंदू कॉन्करंट पॉइंट. मग परत स्टेटमेंट बघा याची फोड जावी सगळी ते सांगितलं बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस परपेंडिकुलर टू इट्स प्लेन एवढं बोलल्याचा अर्थ आहे इज इक्वल टू सम ऑफ इट्स mi अबाउट एन परपेंडिकुलर ॲक्सिस in its plane and all lies that is x y and z axis lies in the same plane that is they are concurrent. म्हणजे हे सगळे ऍक्सिस कसे आहेत कॉन्करंट आहेत एकाच प्लेन मध्ये आहेत आणि शिवाय ते कसे आहेत कॉन्करंट आहेत. मग आपल्याला काय झालं Iz = Ix I1 प्रिन्सिपल ऑफ परपेंडिकुलर ॲक्सिस. आता परत बघा हे काल काय सांगितलं तुम्ही त्याच्यासाठी डायग्राम कशी होती बघा. हा सेंटर ऑफ मास हा एनी पॉइंट O आणि नंतर हे डिस्टन्स काय असतं h. नंतर डायग्राम आपण काढली होती हा पॉइंट घेतला होता इथे एखादा PDM पी पॉइंटला डीएम मास घेतलं होतं आणि हे जोडलं होतं बघा मास. परत हे एक्सटेंड करून हे इथं राईट अँगल ट्रायंगल. मग ही सेन्स ऑफ रोटेशन. या ठिकाणी काय सांगितलं होतं द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू एनी पॉइंट म्हणजे हा ओ पॉइंट आपण इथं पण घेऊ शकतो is equal to sum of its mi about an parallel axis. हा axis कसा आहे parallel axis passing through center of mass and the product of mass of the body and square याचा काय square of याच म्हणजे काय perpendicular distance between two parallel axes. हे डिस्टन्स कसं आहे परपेंडिकुलर आहे. आणि हे थेरम कसं सांगितलं स्टेटमेंट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना हा शब्द महत्त्वाचा आहे अबाउट एन ॲक्सिस परपेंडिकुलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम ऑफ इट्स mi about and perpendicular axis in
द प्लेन ऑफ लॅमिना, आणि हे ऍक्सिस कसे आहेत त्या लॅमिनाच्या प्लेन मध्ये, अँड इट इज ऑल ऍक्सिस आर कॉन्करंट, ऑल ऍक्सिस आर कॉन्करंट. डेरिव्हेशन एकदम सोपं आहे, इथं फक्त कारण लिहायला लागतील बघा तुम्हाला. कारण काय याची बघून काय शिकतोय, हे आय झेड म्हणजे काय पुट केलेले असेल. सिन्स आय झेड इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम, आय वाय इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम. पाठ करणाराचं इथं वाय असेल तर इथं वाय असेल, अर्थ कळाला तर इथं वाय असेल तर काय येणार एक्स, आणि आय एक्स इक्वल टू इंटिग्रेशन y square. हे झालं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. नंतर एका मार्गाचा क्वेश्चन काय होऊ शकतो बघा ह्याच्यात. when the principle of perpendicular axis is used, whether it is used for all types of bodies or some special bodies. Principle of perpendicular axis is used for laminar bodies only and not all types of bodies. म्हणजे जास्त यूज कराय काय कुठलं लागेल आपल्याला एक्झाम्पल मध्ये, याचा वापर जास्त होईल काय याचा वापर जास्त होईल, ऑल टाइप्स ऑफ बॉडीज. मग ऑल टाइप्स ऑफ बॉडीज जास्त असतील का प्लेन लॅमिना जास्त असतील, ऑल टाइप्स ऑफ बॉडीज. म्हणजे हे ऑल टाइप्स ऑफ बॉडीज साठी ऍप्लिकेबल आहे, पण हे नाही. याचा अर्थ यूज जास्त कोणाचं, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. हे जे आपण आता इथून पुढे आपल्याला काही बॉडीज अशा आहेत की त्याच्या डायरेक्ट एमआय पाठ करून ठेवायचे आणि डेरिव्हेशन अजिबात अवघड नाही, एकदम सोपं आहे. डीएम ने काय म्हटलं कळलं पाहिजे, मला उत्तर आय आणायचं. मग आय लिहिण्यासाठी डिस्टन्स स्क्वेअर इनटू मास असायला लागतं. मग ते मास कुठलं घेतलं, स्मॉल मास घेतले एका पार्टिकलचं बॉडीच्या, आणि मग आर स्क्वेअर डीएम ला डायरेक्ट आय झेड का म्हटलं नाही, कारण हे फक्त डीएमचा संबंध आला, आपल्याला कोणा संबंध पाहिजे त्या पूर्ण बॉडीचा. मग काय डीएम पासून बॉडी बनल्या असे अनेक काय डीएम आहे, मग अशा अनेक डीएमची आर स्क्वेअर डीएमची काय केली पाहिजे ऍडिशन. ऍडिशन म्हणजेच काय इंटिग्रेशन केलं, आणि इंटिग्रेशन केलं की याचं उत्तर या सगळ्याचं विथ इंटिग्रेशन मग ऍडिशन. आणि इथं आयझेड म्हणजे एमआय ऑफ प्लेन लॅमिना अबाउट व्हिच ऍक्सिस, about an axis perpendicular to its plane. आणि ही सम कोणाची एमआयची या प्लेन लॅमिनाची. पण about an axis of rotation, that axis are perpendicular to its plane. आणि ते ऍक्सिस परपेंडिक्युलर एकमेकाला आहेत हे, आणि ते कुठे आहेत बॉडीच्या प्लेन मध्ये. मग हे सगळे एकाच प्लेन मध्ये, आणि सगळे कसे आहेत कॉन्करंट, म्हणजे सगळे ऍक्सिस एकाच पॉइंट मधून जाते. म्हणून याला प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. फिजिक्सच्या बाबतीत आपण छोटे छोटे पॉइंट्स करून शिकलं पाहिजे, एकदमच सगळं शिकलं तर आता हे व्हिडिओ लेक्चर असल्यामुळे आपण छोटे छोटे पॉइंट क्लिअर येतं. आपण सगळे असलो की मग आपण जास्त पॉइंट घेतले चालते. आता ह्या रोटेशनल डायनॅमिक्स मधला हा प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस हे दोन्ही झालेल्या पुढच्या लेक्चरला आपण पुढचा